सेना राष्ट्रवादीतली धुसफूस चव्हाट्यावर. मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून वादाची ठिणगी. दादांच्या कार्यक्रमाकडे शिंदे सेनेची पाठ. निधी वाटप आणि खात्याच्या अधिकारांवरून महायुतीत अंतर्गत धुसफूस आहे. त्यातच आता अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर आलाय. शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांनी अजित पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली आहे. त्याला मंत्रिमंडळ बैठकीतील वादाची किनार असल्याची चर्चा रंगली आहे. कोकाट यांच्या राजीनाम्याआधी शिंदे सेनेच्या मंत्र्यांचाही राजीनामा घ्या. शिंदेच्या मंत्र्यांमुळे सरकार अडचणीत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांनी सूर लावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीचे मंत्री आणि आमदारांना वांद्र्यातल्या ताज अँड लँड्स हॉटेलमध्ये जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. मात्र शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलंय. त्यावरून विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. श्रावण महिना असेल त्यांचा. अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असतं. त्यांनी आणि आम्ही जवळजवळ 15 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजितदादा देतात. पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसेल. कारण पवार हे कधी कुठला वार तिथी वगैरे काही पाळत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले नसतील. तर महायुतीत कुठलाही वाद नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे सेनेनं दिलंय. पार्टी आपण त्याचा उल्लेख असा नको करूया, स्नेहभोजन असं आपण म्हणू. कारण पार्टी म्हटल्यानंतर आता वेगवेगळे प्रकार समोर तुमच्या येत आहेत. स्नेहभोजनाला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले म्हणजे आम्ही सगळे गेलो. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर आमचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे सर्व आहेत. त्याच्यामुळे शिंदे साहेब गेले म्हणजे अख्खी शिवसेना गेली. खरं तर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे. तर अनेकदा शिंदे सेनेनं अजित पवारांच्या खात्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्यायाचा निधी लाडकीसाठी वळवल्यानं शिरसाटांची दादांवर नाराजी आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले विरुद्ध तटकरेंमध्ये रस्सीखेच आहे. विकास कामांसाठी निधी देत नसल्याचा शिंदे सेनेच्या आमदारांचा आरोप आहे. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच महायुतीची कोंडी झाली आहे. त्यात आता अंतर्गत धुसफूस वाढल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांचं मनोमिलन घडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यश मिळणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.